तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही 4 एक्सरसाइजेस निवडा या कोर्समधल्या आणि डेली तुम्ही 1 मिनिट एक एक्सरसाइज जर केली तर 12 ते 15 मिनिटामध्ये तुमच्या ह्या सगळ्या स्ट्रेचेस आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस होतील आणि तुम्ही नक्कीच एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुमचा सियाटिकासारखा प्रॉब्लेम असेल, लोअर बॅक प्रॉब्लेम असेल, नी प्रॉब्लेम असेल किंवा शोल्डर्स रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर नक्की त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये रिडक्शन झालेलं असेल किंवा कमी झालेलं असेल. तर यानंतर कुठलाही एक प्राणायाम पण करायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही या सेशन 15 ते 20 मिनिटामध्ये करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त मी एक हे सगळं समअप करून सांगतो की आपण काय काय शिकलो. हिप मोबिलिटी म्हणजे काय, हिपचे स्ट्रक्चर काय आहे, त्याचे फंक्शन्स काय आहेत आणि एक्सरसाइजेस लक्षात ठेवण्यासाठी कशा ठेवायच्या. तर आपण पहिली एक्सरसाइज आहे कार, म्हणजे तुम्ही कारमध्ये बसताय. त्यानंतर ब्रिज म्हणजे ब्रिजवरून जात आहे. त्यानंतर तुम्हाला एक कबूतर भेटत आहेत, त्या कबूतरवरून ब्रिजवरून उडत आहेत. त्यानंतर एक 90 डिग्रीचा जो टर्न आहे त्यावरून तुमची कार जाते, दॅट इज अ 90-90 एक्सरसाइज. त्यानंतर तुम्हाला अश्व म्हणजे घोडागाडी दिसते आहे, उंट दिसत आहेत, फ्रॉग दिसत आहेत आणि बटरफ्लाय सोबत आहेत. तर अशा पद्धतीने तुमचा त्या प्राण्यांचं इमॅजिनेशन केल्यानंतर तुम्ही ह्या एक्सरसाइजेस आरामात लक्षात पण ठेवू शकता. होप तुम्हाला हा कोर्स आवडला असेल. नक्की आमचा इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूब फॉलो करा आणि त्यावर या कोर्सबद्दलची कॉमेंट्स तुम्ही शेअर करा.